ऑनर किलिंगच्या घटनेनं सध्या संपूर्ण परिसर हादरून गेलाय। मुलीनं पित्याच्या मनाविरुद्ध पळून जाऊन लग्न केल्याचे परिणाम तिला लग्नाच्या 3 वर्षानंतर भोगावे लागलेत। वडील आणि भावानेच तिच्या संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतलाय। काय घडली होती संपूर्ण घटना पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर भागलपूर जिल्ह्यातल्या गोपालपूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नौटोलिया गावात मंगळवारी 9 जानेवारीला एक भयंकर घटना घडली। एकाच कुटुंबातल्या तिघांची हत्या करण्यात आली। चंदन कुमार वय 40, त्याची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची 1.5 वर्षाची मुलगी रोशनी कुमारी अशी मृतांची नावे आहेत। चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंह उर्फ पप्पू सिंग आणि भाऊ धीरज सिंग यांनीच त्यांची हत्या केली। चंदन कुमार आणि चंदा कुमारी यांनी 2021 मध्ये पळून जाऊन लग्न केलं होतं। यानंतर त्यांना एक मुलगी झाली। काही दिवसांपूर्वी चंदन कुमार कुटुंबाला घेऊन घरी परत आला होता। गावातल्या जुन्या घरी आई वडिलांना भेटून नव्या घरी तो जात असतानाच पप्पू सिंग आणि भावाने तिघांना बंदुकीची गोळ्या मारून त्यांची हत्या केली। या प्रकरणी मृत चंदनच्या भावानं सांगितलं की आम्ही घरातच होतो तेव्हा गोळ्यांचा आवाज ऐकला आणि पाहिलं तर धीरज कुमार गोळ्या झाडत होता। तिघांवरही त्यानं गोळ्या झाडल्या होत्या। आम्ही काही करण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला। पोलीस अधीक्षक सुशांत कुमार सरोज घटनास्थळी पाहणी करत माहिती दिली की ते म्हणाले, मुलीच्या वडिलांनी आधी रॉडनं त्यांच्या डोक्यात मारलं, नंतर मुलीचा भाऊ आला व त्यानं तिघांवरती गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला। आरोपींना अटक करण्यासाठीही पोलिसांनी छापास्त्र सुरू केलंय। पप्पू सिंह यांची मुलगी चंदा कुमारी हिनं गावातले निवृत्त शिक्षक गणेश प्रसाद सिंह यांचा मुलगा चंदन कुमार याच्याशी प्रेमविवाह केला। दोघंही एकाच जातीचे होते, तरीही पप्पू सिंग यांना हे लग्न मान्य नव्हतं। त्यामुळे त्यांनी अखेर अशा पद्धतीनं हे नातं संपवलं। पोलिसांच्या म्हणण्यानुसार तिघांना डोक्यात, पोटावर आणि डोक्यावर जवळून गोळी झाडण्यात आली आहे। 1.5 वर्षाची रोशनी कुमारी हिच्या डोळ्यात गोळी लागली, त्यामुळे तिचाही घटनास्थळीच मृत्यू झाला। अशा क्रूर पद्धतीनं ऑनर किलिंग करणाऱ्या पिता पुत्रांचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र या घटनेनं परिसरातून मात्र संताप व्यक्त केला जातोय।